हॅलो नमस्कार, मी आहे सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले गणपती डेकोरेशन श्री स्वामी समर्थ महाराजांची थीम। तर अशा प्रकारे मी टी व्हीचे जे फुट्टे असतात त्या प्रकारे मी असा फुट्टा घेतला आणि जर मला जे झाड होतं ते मला फोल्डिंगवालं बनवायचं होतं, म्हणून मी त्याला अशा प्रकारे कट करून घेणार आहे। आणि मी स्वामींचं जे झाड आहे ते 3.5 फुटाचं केलं आहे आणि स्वामींचं जे आहे ते 2.5 फूट आणि आमची मूर्ती आहे 1.5 फूट। तर अशा प्रकारे मी कटआउट करून घेतलेला आहे। तर मी अशा प्रकारे झाडासाठी कट केलेला आहे आणि ही जो पार्ट राहिला आहे त्याच्यासाठी मी स्वामींचं कटआउट करून घेणार आहे। तर आधी मी स्वामींचं ड्रॉ करून घेतलं आणि मग नंतरला कटआउट करून घेतलं आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण स्वामींचं कटआउट केलेलं आहे आणि मग नंतरला मी त्या स्वामींना म्हणजे जे स्वामींचं कटआउट केलं आहे त्याच्यासाठी मी ब्लॅक कलर लावणार आहे, पूर्ण ब्लॅक कलरने फिल करणार आहे। आणि मग जे स्वामींचा टिक्का होता तिथे मी रेड कलर लावणार आहे। अशा प्रकारे पूर्ण ब्लॅक करून घेतलेलं आहे कटआउटला, खूप असं छान वाटत होतं। आणि मग नंतरला मी रेड कलर लावून घेतला आहे पण मला ते त्या ब्लॅक कलरवर उठून दिसलं नाही, मग शेवटी मी नंतरला व्हाईट कलरने फिल करणार आहे, मी दाखवते तुम्हाला। तर अशा प्रकारे माझे स्वामींचा कटआउट झालेला आहे। मग नंतरला झाडासाठी मी कट करून घेते। झाडाचं मी फक्त त्यांना असं आपण झाडाचा आकार असतो त्या प्रकारे मी कटआउट करून घेतलेलं आहे आणि मला फोल्डिंगवालं करायचं होतं, म्हणून मग मी हे फोल्डवालं वरती ठेवलं, म्हणजे आपण फोल्ड करून घेऊन जाऊ शकतो। तर अशा प्रकारे मी झाडाला जो कलर असतो चॉकलेटीसारखा थोडासा, तर तशा प्रकारे मी त्या झाडाला मारून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण झाडाला कलर मारून घेतले। तर बघा अशा प्रकारे मी झाड तयार केलेलं आहे। आणि नंतरला मी जे आपण पानं बनवायचे तर मी असं ग्रीन कलर घेतला, त्याला मी 4 फोल्ड करून घेणार आहे। आपला मोठा असतो कार्ड पेपर, तर अशा प्रकारे मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे। ते फोल्ड झाल्यानंतरला एक अशी स्ट्रीप घ्यायची आपण, जी फोल्ड झाली 4 फोल्ड नंतर त्याला पुन्हा आपण 4 ते 6 फोल्ड करून घ्यायचे आणि मग मध्यभागी प्रेस करायचं आणि आपण जो पानांचा आकार असतो त्या प्रकारे आपण पानं बनवून घ्यायची। तर अशा प्रकारे मी सर्व पानं बनवून घेतलेली आहे। मग नंतरला जिथे मला झाडाच्या म्हणजे जिथे झाड आहे तिथे मी पूर्ण पेपरला ग्लू लावून घेतलेलं आहे। ग्लू लावून मग नंतरला ते पूर्ण चिपकवून घेतलं, एक ग्रीन एक डार्क ग्रीन एक लाईट ग्रीन अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे माझं झाडाचं हे झालेलं आहे। मग त्याच्यानंतरला मी अशा प्रकारे स्वामींच्या पाठी लाईट्स लावली होती, काही व्हिडिओ मी शॉर्ट्स नाही केले। तर अशा प्रकारे पाठीमागे आपण लाईट चिपकून घ्यायची आणि स्वामींचं खूप सुंदर वाटतं। तर अशा प्रकारे मी स्वामींना नंतरला मी तुम्हाला बोलली ना व्हाईट उठून दिसतं, मग मी अशा प्रकारे व्हाईटने हे करून घेतलं। मग अशा प्रकारे मी बनवलेलं आहे स्वामींसाठी। आणि नंतरला मग गणपतीच्या वेळी आम्ही उशिरा गेल्यामुळे मग अशा प्रकारे मी व्हिडिओ काढला, तर खूप सुंदर वाटत होतं गणपतीच्या मूर्तीच्या समोर, म्हणजे पाठीमागे स्वामींचं। आणि अशा प्रकारे झालेलं आहे माझं डेकोरेशन। त्याच्यानंतरला आणि आमच्या धीरांनी पूर्ण झाडाला असं लाईट्स वगैरे लावली, डेकोरेशन मी बनवून दिलं आणि मग त्या लोकांनी पूर्ण तिथे ॲडजस्ट करून तिथे लावलेलं आहे। तर अशा प्रकारे माझं स्वामींची थीम झालेली आहे। बघा तुम्हाला माझं डेकोरेशन कसं वाटलं, आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा, सबस्क्राईबसुद्धा करा, शेअरसुद्धा करा।